लोभजं दोषजं चैव मोहजं चापि विद्यसु यं तेन पततं कम्मं अपं वा यदि वा बहुं इदेव तं वेदनीयं वत्तु अन्यं न विद्यते। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावासाच्या महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये नंदनवन कॉलनी परिसरातील उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करून आजच्या धम्मदेसनेला प्रारंभ करीत आहे। आपण या बुद्धाच्या वाणीला शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण काही दिवसांपासून 10 पारमितांच्या संदर्भामध्ये उपदेश श्रवण करीत आहात, ग्रहण करीत आहात। भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी या मनुष्य जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी ज्या 10 पारमिता सांगितल्या, त्या प्रत्येक पारमितेवर दर एक दिवशी आपण धम्मचर्चा करीत आहोत। तेव्हा आजची पारमिता आपण जी पाहणार आहोत ती पारमिता आहे प्रज्ञा पारमिता। प्रज्ञा हा शब्द आपण सर्वांनी अनेकदा ऐकलेला आहे, त्याचा अर्थही आपल्यापैकी काहींना माहीत असावा। तर भगवान बुद्ध म्हणाले, या जीवनाला परिपूर्णतेकडे घेऊन जाण्यासाठी आपण कशा प्रकारे प्रज्ञा पारमिता पूर्ण केली पाहिजे, या संदर्भात सांगताना भगवान म्हणतात, प्रज्ञा म्हणजे काय? तर आपण जर पाहिलं, प्रज्ञा या शब्दाचा विग्रह करून किंवा विस्तार करून किंवा त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान असा त्याचा एक अर्थ होतो। प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान। आता प्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणतात? तर ज्ञानाचे पण प्रकार आहेत। ज्याला ज्ञान म्हणतो आपण, तर त्या ज्ञानाचे पण प्रकार आहेत। किती ज्ञानाचे प्रकार आहेत? तर ज्ञानाचे 3 प्रकार आहेत। ज्ञानाचे 3 प्रकार आहेत। ते कोणते सांगतात भगवान बुद्ध? तर भगवान म्हणतात, पहिलं एक ज्ञान आहे त्याला श्रुतमय प्रज्ञा म्हणतात। पहिलं जे ज्ञान आहे त्याला श्रुतमय प्रज्ञा असं संबोधल्या जाते। दुसरं जे ज्ञान आहे त्याला चिंतनमय प्रज्ञा असे संबोधले जाते। आणि तिसरे जे ज्ञान आहे त्याला भावनामय प्रज्ञा असे संबोधले जाते।
आता हे शब्द तुम्ही ऐकले असतील यदा कदाचित प्रवचनांच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून. तर आपण पाहणार आहोत मग हे 3 प्रकारची जी प्रज्ञा सांगितली आहे ह्याचा विस्ताराने अर्थ काय लागतो, काय लावलेला आहे ते पाहणं आवश्यक आहे. तर प्रत्यक्ष ज्ञान जे मी तुम्हाला आता म्हणालो, तर प्रत्यक्ष म्हणजे काय? तर प्रत्यक्ष म्हणजे अनुभूती. प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ आहे अनुभूती. अनुभूती म्हणजे काय? ज्याचा स्वानुभव घेतलेला आहे आपण त्याला अनुभूती म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा पदार्थ आहे त्याच्याबद्दल आपण पुस्तकातून, भाषणातून, एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलाय की असा असा एक पदार्थ असतो, कुठल्या तरी हॉटेलात किंवा कुठल्या तरी शहरात किंवा कुठल्या तरी गावात तो मिळतो किंवा प्रसिद्ध आहे. त्याच्याबद्दल, त्याच्या रेसिपीबद्दल सगळ्या गोष्टी आपण वाचल्या, ऐकल्या. तर खरी त्याची जी चव आहे त्या पदार्थाची ती आपल्याला समजेल का? नाही समजणार. कुठपर्यंत समजणार नाही? जोपर्यंत आपण त्या पदार्थाला आपल्या जिभेवर टाकणार नाही तोपर्यंत वास्तविक त्याची चव कशी आहे, पुस्तकात सांगितल्यानुसार आहे की भाषणात सांगितल्यानुसार आहे की चर्चा केल्यानुसार आहे की जिभेवर ठेवला तो पदार्थ तेव्हा घेतलेला तो अनुभव खरा, तर कोणता अनुभव असेल? अनुभव कशाला म्हटलं जाईल इथे? जेव्हा आपण आपल्या जिभेवरती त्या पदार्थाला ठेवू तेव्हा आपला तो स्वानुभव आहे, ना की पुस्तकातून वाचलेला किंवा लोकांकडून भाषणातून ऐकलेला किंवा चर्चेमधून ऐकलेला स्वानुभव आपण त्याला म्हणू शकत नाही. तर प्रत्यक्ष ज्ञान त्याला म्हणतात प्रज्ञा. प्रत्यक्ष ज्ञान स्वानुभवाचं. आपण म्हणतो भगवंताला प्रज्ञा प्राप्त झाली, नाही का? सिद्धार्थ गौतम मला प्रज्ञा प्राप्त झाली असं पण कधी कधी म्हणतो आपण. प्रज्ञावंत होते, प्रज्ञा प्राप्त झाली. तर मग 3 प्रकारच्या प्रज्ञा ज्या भगवंताने सांगितल्या त्याचं विश्लेषण आपण पाहूया. तर पहिली प्रज्ञा मी आता तुम्हाला जे मगाशी म्हणालो ती आहे श्रुतमय प्रज्ञा. श्रुत म्हणजे श्रवण करणे, त्याचा अर्थ होते श्रुत. म्हणजे आपल्या व्यावहारिक भाषेत ऐकणे आणि साहित्यिक भाषेमध्ये श्रवण करणे. तर श्रुतमय प्रज्ञा काय आहे? तर आत्ता जे तुम्ही माझ्या माध्यमातून बुद्धाची वाणी ऐकत आहात, आत्ता बसून इथे माझ्या माध्यमातून भगवंताची जी बहुजन हिताय बहुजन सुखाय दुःख मुक्तीसाठी सांगितलेली, भगवंताने सांगितलेली वाणी जी आता माझ्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात किंवा कुणाच्या तरी माध्यमातून जेव्हा कधी ऐकत राहाल, त्या ऐकण्याला म्हणतात श्रुतमय प्रज्ञा. सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात, महाविनिष्क्रमण करतात, उरुवेलेच्या जंगलामध्ये जातात, बुद्धगयाजवळ 6 वर्ष खडतर तपश्चर्या करतात, आलार कालमाकडे जातात, उद्दक रामपुत्ताकडे जातात, नंतर बोधिवृक्षाखाली बसून स्वतः ध्यान करतात आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त होते. प्राप्त झालेलं ज्ञान त्यांनी सारनाथ येथे जाऊन ऋषीपतन मृगदायवनामध्ये त्या पंचवर्गीय श्रावकांना, परिव्राजकांना सांगितलं. मग त्यांना जेव्हा प्राप्त झालेलं ज्ञान सांगितलं तर ज्ञान कुणाला प्राप्त झालं होतं? दुःखमुक्तीचं. भगवंताला ज्ञान प्राप्त झालं होतं, नाही का? दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे, दुःखमुक्तीचं जे ज्ञान आहे ते प्राप्त झालं होतं भगवंताला. मग प्राप्त झालेलं ज्ञान भगवंताने अनुकंपा करून, करुणा आणि दया मनामध्ये बाळगून त्या परिव्राजकांना सांगितले. मग त्यांनी जेव्हा ती प्रज्ञा, ते ज्ञान ऐकले ते झालं श्रुतमय प्रज्ञा. आपल्याला जेव्हा जेव्हा ऐकायला मिळते प्रवचन वगैरे, ही झाली श्रुतमय प्रज्ञा, असा त्याचा अर्थ लावलेला आहे. मग दुसरी जी प्रज्ञा आहे त्याच्यानंतर निर्माण होणारी
त्याला म्हटलेलं आहे चिंतनमय प्रज्ञा. चिंतनमय. चिंतन कशाला म्हणतात? तर चिंता करण्याला चिंतन म्हणतात का? चिंता करणे वेगळं आणि चिंतन करणे वेगळं. चिंतन म्हणजे तुम्ही इथे विहारात आल्यानंतर जेव्हा 1 तासभर अर्धा तास जे काही आमच्या माध्यमातून भगवंताचा उपदेश श्रवण करता, तर मग इथून मी विहारात कुटीमध्ये निघून गेल्यानंतर समजा तुमच्यापैकी 1 2 3 4 6 कुणाच्या तरी मनामध्ये ऐकून झाल्यानंतर सुद्धा देखील जो कोणता उपदेश दिला गेला आहे त्याच्याबद्दल मनात भाव उत्पन्न होत राहणे की अरे भंतेजींनी एक कथा सांगितली आहे, भंतेजींनी भगवंताच्या प्रज्ञेबद्दल आपल्याला उपदेश केलेला आहे वगैरे वगैरे. इथे बसल्यानंतर इथून घरी जाताना किंवा रस्त्यात कोणी जर भेटलं तर तिथे किंवा घरी गेल्यानंतर एखादं काम करताना किंवा भगवंताची मूर्ती पाहिल्यानंतर फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला जेव्हा कधीही सांगितलेली बुद्धाची वाणी मनामध्ये अशी घोळवत राहाल तुम्ही, त्याला चिंतनमय प्रज्ञा म्हटलेला आहे. अरे किती भगवंताची वाणी महान आहे. भगवंताने कसं अनेक लोकांना बदलवलं, अनेक लोकांना कसं दुःखातून मुक्त केले, भगवंताच्या वाणीमुळे अनेक लोक दुःखमुक्त कसे झाले, याबद्दल चिंतन करणे, मनन करणे, त्याला म्हटलेलं आहे चिंतनमय प्रज्ञा. जे कोणतं समजा शाळेत नॉलेज मिळालंय म्हणा किंवा एखाद्या विषयाचं कुठल्या नॉलेज मिळालं, ज्ञान मिळालं आपल्याला, तर त्याच्याबद्दल चिंतन करणे, विचार करत राहणे, त्याला चिंतनमय प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. बऱ्याचदा असं होते आपल्या लोकांकडून, अनेकदा लोक धम्माची, बाबासाहेबांची फार प्रशंसा, फार कौतुक करताना आपल्याला दिसतात बघ. करतात ना लोक. अहो काय बाबासाहेबांचा मार्ग आहे, काय तो त्याग बाबासाहेबांचा, काय ते भगवंताचा धम्म, काय ती ज्ञानप्राप्ती. म्हणजे आपल्याला ज्या कोणत्या गोष्टी माहिती आहेत धम्मातल्या, भगवंताच्या संदर्भातील, संघाच्या संदर्भातील, बाबासाहेबांच्या संदर्भातील किंवा कोणत्याही संदर्भातील, त्याबद्दल आपण पुन्हा पुन्हा जो विचार करतो, चिंतन करतो, त्याला चिंतनमय प्रज्ञा म्हटलेला आहे. ही दुसरी स्टेप आहे प्रज्ञेची, चिंतनमय प्रज्ञा. आता ही श्रुतमय प्रज्ञा जी आहे ती वेगळी आहे, चिंतनमय प्रज्ञा जी आहे ती वेगळी आहे, आणि भावनामय प्रज्ञा जी आहे ती वेगळी आहे. भगवंताच्या काळामध्ये बघा, तुम्ही जर बौद्ध साहित्याचे अभ्यासक असाल तर काही काही दाखले असे आहेत, काही काही उदाहरणं असे आहेत की भगवान उपदेश देत आहेत, समोर असे लोक बसलेले आहेत, भगवंताची वाणी ऐकल्याबरोबर जागेवर काही लोक श्रोतापन्न होत होते, काही सकतागामी होत होते, काही अनागामी होत होते, आणि नंतर मग ते अर्हत होत होते. हे तुम्ही ऐकलं असेल. जसं ज्यांचं कुणाचं पुण्य असेल तसं तसं ते फळाला येतं, असं भगवंताची वाणी आहे. परंतु मी त्या दिवशी म्हणाल्यानुसार, सांगितल्यानुसार, भगवंत जरी उपदेश करत होते तरी सगळ्याच लोकांच्या पचनी पडत होतं असाही दुसरीकडे अर्थ लावू शकत नाही. म्हणजे आता मी जे म्हणालो की भगवान बुद्ध उपदेश करायचे आणि समोरचे बसलेल्या लोकांतून कोणीतरी श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत होत होतं, किंवा लगेचच आपलं मत थांबवून भगवंताच्या मताला स्वीकारून भगवंताला शरण येत होते, असेही लोक होते. पण असेच लोक सर्व नव्हते, तर काही लोक असे पण होते की भगवंताची वाणी ऐकून देखील त्यांच्यावरती परिणाम होत नव्हते. असेच भगवान बुद्ध एकदा जेतवनामध्ये प्रवचन देत होते, तर समोर बसलेले लोक होते. आनंद भगवंताच्या बाजूला असायचे, सारीपुत्र असायचे, महामोगलाने असायचे, अनेक भिक्खू असायचे, ज्येष्ठ भिक्खू असायचे, कनिष्ठ भिक्खू असायचे. समोर राजे लोक पण असायचे, प्रधान असायचे, सेवक असायचे, ब्राह्मण असायचे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, सर्व प्रकारचे लोक असायचे, सर्व गुणवत्तेच्या क्वालिटीचे, सर्व प्रकारच्या क्वालिटीचे लोक असायचे. आणि मग एकदा भगवान प्रवचन देत असताना काही लोक असे जमिनीवर रेषा मारत होते. आता पण समजा कुठे बसलो आपण
तर सगळेच लोक असे शांत बसतील ऐकत, असा काही विषय नाही. आपल्याला वाटतं खुर्ची तरी सरकाव आपली थोडीशी, किंवा आपण आलोय हे तुम्हाला दाखवून तरी द्यावं, मग खाकराव तरी खोकराव तरी, असं वाटते हो. म्हणजे मन हे त्या दिवशी मी सांगितल्यानुसार हे मन कधी काय विचार करेल, कधी काय करायला लावेल याचा नेम नाही आहे. काय आपलं तिथे असणं हे जगाला समजलं पाहिजे असं पण कधी कधी मनात उत्पन्न होते. मग ते काही ना काहीतरी करत असतो आपण. तर मग काही लोक असे जमिनीवर रेघा मारत होते. भगवान प्रवचन देत आहेत, आनंद बाजूला बसलेला, आनंद पण असे बसलेले, भिक्षू पण असे बसलेले, लोक पण असे बसलेले. तर मग काही लोक रेघा मारत होते जमिनीवर. जमीन होती अशी. आता भगवंताच्या काळात काही असं सगळ्या गोष्टी नव्हत्या. झाडाखाली बसून भगवान बुद्ध विहार होतं, पावसाळ्यात वगैरे विहाराचा वापर, पण उन्हाळा असेल हिवाळा वगैरे असेल तर भगवान झाडाखाली बसायचे आणि मग सहज उपदेश व्हायचा कधी कधी. तर जमिनीवर रेघा मारणारे काही लोक होते, आनंद पाहत होते, ऑब्झर्वेशन आनंदाच. काही लोक छोटे छोटे झाडं असतात बघा, बाहेर कुठे बसला आपण तर एखाद्या जंगलामध्ये वनामध्ये, तर छोटे छोटे झाडं जे असतात त्या झाडाचे पानं असे काही काही लोक तोडत होते, त्या झाडाला असे पिनगाळ मारत होते काही लोक, त्या झाडाला उपटत होते काही लोक, आणि काही लोक असे झोप घेत होते. घरी झोप झाली नाही तरी शांत वातावरण आहे, कोणी बोलत नाही काही नाही, भंतेजी एकटेच बोलू लागले आणि भगवंताची वाणी आहे, भगवंताची वाणी गोड असते, आणि मग कोणी कोणी झोप घेत होतं. भगवंताच्या काळात घडलेली घटना सांगतो, तुमच्याबद्दल नाही सांगत आहे. आणि काही काही लोक असे बसले होते आकाशाकडे पाहत, इकडे पाहत तिकडे पाहत. बघा तुम्ही, म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव आहे हा, भगवंताचा धम्म स्वभावावरतीच आहे, स्वभाव गुणांनाच प्रकाशित केलाय भगवंताने. प्रत्येकाची बसण्याची शैली, पाहण्याची शैली, उठण्याची शैली म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तर भगवंताच्या सभेत प्रवचनामध्ये अशा प्रकारचे 2-4 क्वालिटीचे लोक बसले होते. प्रज्ञेच्या संदर्भात आहे म्हणून मी सांगतोय. तर मग भगवंतांना विचारलं आनंदाने प्रवचन झाल्यावर, भगवान आपण सम्यक संबुद्ध आहात, आपण उपदेश करत आहात, आणि आपण उपदेश करत असताना देखील जे समोर मनुष्य प्राणी बसलेले आहेत त्यातील काही लोक मस्त झोपलेले आहेत, झोपत होते, घोरत होते झोपून. ध्यान साधनेला तुम्ही जर कधी गेलात तर अशी फार मजा येते हो तिथे. तुम्ही जर कधी शिबिराला गेलात तर थकून भागून आलेले लोक राहतात. घरच्या वैतागाला म्हणजे घरच्या सगळ्या गोष्टीला वैतागलेले असतात. मग घरी मी काल सांगितल्यानुसार काय झोप बरोबर होत नाही, जेवण बरोबर वेळेवर भेटत नाही, आणि शिबिरात गेल्यानंतर मात्र तिथं बरोबर वेळेवर भोजन, वेळेवर नाश्ता, वेळेवर झोप. तिथे कोणी डिस्टर्ब करायला नाही, अडथळा आणायला नाही, कोणी टोकायला नाही, कोणी रोकायला नाही, कोणी रागावायला नाही, कोणी क्रोध करायला नाही, आणि मस्त मग रात्रभर तर झोप होतेच होते. आणि त्यातल्या त्यात मग हॉलमध्ये, धम्म हॉलमध्ये जेव्हा बसतात लोक तर बापा जेवण झालेलं असते मस्त, आणि मग ते सुस्ती चढते, जेवणाची नशा चढते. तर लोक असे बसलेलेच असतात, प्रत्येकाला वाटते आपण बसलेलो आहोत, आणि बसलेले असताना आपण कधी डोलायला लागतो आणि आपण कधी घोरायला लागतो ते काही आपल्याला काही समजत नसते. कारण आपली जी मनाची अवस्था असते ते आपण आउट ऑफ असतो तेव्हा झोपेमध्ये, आपल्याला काय माहिती. तर मग ते लोक तसे करत होते. आनंदाने विचारलं की भगवान हे असं असं का असेल. तर मग भगवंताने सांगितलं, पूर्वजन्म कथा प्रत्येकाची सांगितली की जे चांगल्या ठिकाणी ज्यांना झोप येते, चांगल्या ठिकाणी म्हणजे ध्यानाच्या ठिकाणी, भगवंताच्या उपदेशाच्या ठिकाणी जिथे झोप येते ते सर्प योनीतून आलेले आहेत म्हणाले भगवान. सर्प योनीतून आलेले आहेत. कारण सापाचा स्वभाव काय असते, धावते धावते धावते, वेटकळा मारते आणि शांत पडून राहते. माहिती तुम्हाला साप त्याचा स्वभाव आहे तो सापाचा, आहे का. जे झाडाचे पानं उपटत होते किंवा झाडाला ते असं तोडण्याचा प्रयत्न करतो आपण कधी कधी, बघा तुम्ही असं होते माणसाकडून.
मग ते झाडाला जे असे पानं तोडत होते किंवा काड्या तोडत होते त्यांच्या संदर्भात जेव्हा विचारलं आनंदाने, तर भगवान बुद्ध म्हणाले ते पूर्वजन्मामध्ये माकड होते. माकडाचा स्वभाव आहे तो. बघा तुम्ही, माकड एका झाडावर थांबत नाही, त्याच्यावर कोणते फळ असो ते पूर्ण फळ खात नाही. याचे थोडेसे पानं तोडेल, खाऊन घेईल, दुसऱ्या झाडावर उडी मारेल, तिथे जाऊन थोडेसे पानं तोडेल, खाऊन घेईल. हा माकडाचा स्वभाव आहे. तर भगवान म्हणाले तो माकडाचा स्वभाव पूर्वजन्मात माकड असू शकतो, नाही का? जे वरती पाहत होते त्यांच्याबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले ते पूर्वजन्मात ज्योतिषी असू शकतात. याचं भविष्य पहा, याचा हात पहा, त्याचा हात पहा, तुमचं असं होणार, तुमचं तसं होणार, काय काय होणार, असं एकेकाबद्दल सांगितलं. तर ही यासाठी सांगतोय की श्रुतमय प्रज्ञा जी आहे कधी कधी आपल्या वाट्याला ती पण येत नाही. आपण ऐकू पण शकत नाही कधी कधी. आणि कधी कधी चिंतनमय प्रज्ञा, आता ऐकलंच नाही बरोबर तर चिंतनमय प्रज्ञा काय होईल? मग भगवंताने सांगितलं प्रवचन ऐकायला येणारे 2-4 प्रकारचे लोक. आता जे मी तुम्हाला सांगितले तर प्रवचन ऐकणारे पण 2-4 प्रकारचे लोक सांगितले, न ऐकणारे हे 2-4 प्रकारचे सांगितले, ऐकणारे 2-4 प्रकारचे सांगितले, सोडून देणारे पण 2-4 प्रकारचे सांगितले. भगवान म्हणाले काही काही लोक प्रवचन ऐकतात, उपदेश ऐकतात, मनामध्ये ग्रहण करतात, उठताना पण त्यांच्या मनात उपदेश असतो, घरी जाताना पण त्यांच्या मनात उपदेश असतो, आणि घरात गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनामध्ये भगवंताचा उपदेश असतो. पण काही काही लोक इथं बसेपर्यंत बसलेत सर्वांच्या सोबत म्हणून आता ऐकावं लागत आहे तर ऐकतात, उठले, अरे हे नाही आले का, ते आले नाही का, अरे चपला इकडे ठेवल्या का, अरे बूट तिकडे ठेवलं का, मग हे कपाट असं आहे का, आभाळ भरून आलं का, पाऊस आला का, आले कुठे होते? भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी. भगवंताचा उपदेश ऐकला जो अलौकिक आहे, जो अनमोल आहे, जो आपल्या हितसुखासाठी आहे, दुःखमुक्तीसाठी आहे, तो ऐकला आणि उठले की मन डायव्हर्ट झालं दुसरीकडे. हे आले का, ते आले का, असं झालं का, तसं झालं का, काय झालं का, झालं. काही काही लोक उठल्या उठल्या सोडून देणारे असतात. काही लोक दरवाजापर्यंत जातात घेऊन उपदेशाला, दरवाजाच्या बाहेर पडले विहाराच्या की ते सोडून देतात. नळी फुंकली सोनारे सारखं, नाही का? म्हणजे इथपर्यंत ऐकलं, राग करू नये, द्वेष करू नये, लोभ करू नये, नाही का, प्रेम करावं, दया करावी, सर्वांना समजून घ्यावं. पण बाहेर पडले की आपली मनोअवस्था जी होती तशी तयार झाली. याच्यावर भडक, त्याच्यावर भडक, घरी गेल्यावर मग जेवणच बनवलं नाही का, आणि एवढा वेळ काय केलं तुम्ही, तुला समजत नाही का, आणि असं कुठं असते का, नेहमीच तू अशीच करते, असंच करतो, काय 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 काय. म्हणजे उपदेश ऐकला भगवंताचा, पण त्याचा परिणाम मात्र काही झाला नाही. तर श्रुतमय प्रज्ञा आणि चिंतनमय प्रज्ञा जर आपल्याकडे असेल तर इथपर्यंत आपली वाटचाल होऊ शकते. परंतु जर आपल्याकडे भावनामय प्रज्ञा असेल तर मात्र आपण लंबा पल्ला गाठू शकतो धम्मातील दुःखमुक्तीचा. आणि ती भावनामय प्रज्ञा म्हणजे काय? तर भावना या शब्दाचा आत्ता वर्तमानामध्ये अर्थ लावतात लोक. भावना म्हणजे इमोशन्स आत्ता सध्या लावतात, बरोबर आहे? इंग्लिशमध्ये इमोशन्स म्हणतात. भावनेला फार भावनिक झाले म्हणतात लोक, भावविभोर झाले म्हणतात लोक, इमोशनल झाले म्हणतात लोक. तर आता भावना शब्द त्यासाठी वापरला, परंतु भगवंतानी जो भावना शब्द वापरला तो कशाच्या संदर्भात वापरला असेल? भावनामय प्रज्ञा. मी जे तुम्हाला म्हणालो की अनुभूतीच्या जोरावर जिला प्रत्यक्षरित्या आपण अनुभवलाय त्याला भावनामय प्रज्ञा. तर काय आहे भावनामय प्रज्ञा जर विस्ताराने आपण पाहिलं तर आता मघाशी मी तुम्हाला जे उदाहरण दिलं एखाद्या पदार्थाचं वगैरे, तर धम्म तर महानच आहे. तुम्हाला कुणाला जर उठवलं तर तुम्ही घंटाभर यावरती बोलाल, तुम्ही या पुस्तकाचा संदर्भ सांगाल, त्या पुस्तकाचा संदर्भ सांगाल वगैरे वगैरे. म्हणजे कुणालाही, माझ्यासारख्या कुणालाही उठवलं म्हटलं, माईक दिला आणि बोला, तर काय नाही बोलू शकत आपण. घंटाभर 2 घंटे बोलू शकतो. परंतु भगवान बुद्ध म्हणाले भावनामय प्रज्ञा त्याला म्हणतात की जसं पंचशील आहे, अष्टशील आहे, लोभ आहे, द्वेष आहे आणि मोह आहे.
याचा प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो जेव्हा आपल्याला येतो तो भावनामय प्रज्ञेमध्ये बसत असतो. भावनामय प्रज्ञा, अलोभ, अद्वेष आणि अमोह, म्हणजे ज्याला लोभ, द्वेष आणि मोह म्हणतो आपण, त्याच्या उलट भगवंताने काय सांगितलं आहे? अलोभ, अद्वेष आणि अमोह, ह्या 3 गोष्टी सांगितल्या. दुःखाला कारणीभूत ह्या 3च गोष्टी आहेत म्हणाले भगवान बुद्ध. दुःखाला कारणीभूत या 3च गोष्टी आहेत. लोभ हा दुःखाला कारणीभूत ठरतो, द्वेष हा दुःखाला कारणीभूत ठरतो आणि मोह हा दुःखाला कारणीभूत ठरत असतो. तर आपण जर पाहिलं लोभ काय आहे, मोह काय आहे, द्वेष काय आहे, ह्याचा विस्तार केलाय भगवंताने केसमुत्ती सुत्तामध्ये, ज्याला कालाम सुत्त म्हणतात. तुम्ही ऐकलं असेल, स्वातंत्र्याचा जाहीरनामा. केसमुत्ती सुत्त अंगुत्तर निकायामध्ये आलेला आहे. ज्या लोभाबद्दल, द्वेषाबद्दल आणि मोहाबद्दल आपण ऐकतो अनेकदा, तर या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी कालाम लोकांना उपदेश केलेला आहे. आनंद कौसल्यायन भंतेजी होऊन गेले, राहुल सांस्कृत्यायन भंतेजी होऊन गेले. या दोघांनी आपल्या आत्मकथनामध्ये जीवनचरित्र लिहित असताना सांगितलं आहे की आम्ही जेव्हा बौद्ध धम्माचा, बौद्ध दर्शनशास्त्राचा अभ्यास करत होतो तेव्हा बौद्ध साहित्यातील कोणत्या सूत्रामुळे आम्ही प्रभावित झालो असेल तर ते म्हणजे केसमुत्ती सुत्त आहे, ज्याला कालाम सुत्त म्हणतात. त्यामुळे आम्ही प्रभावित झालो आहोत. कारण 2600 वर्षांपूर्वीची भगवंताची वाणी आहे. कधी कधी लोक म्हणतात यात काही मोड केली असेल, यात तोड केली असेल, बदल केला असेल, म्हणतात लोक असे, नाही का? आताही आपण पाहतो अनेक लोकांच्या मनामध्ये बुद्ध धम्मातील तत्वांबद्दल संभ्रमावस्था आहे. त्या दिवशी जशी आपण चर्चा केली आहे. तर कालाम सुत्त हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा सांगितलेला आहे. मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा. कारण एकदा कौशल जनपदामध्ये, प्रज्ञा कशाला म्हणतात हे मी आपणास सांगतोय, प्रज्ञा पारमितीच्या संदर्भात आपण विवेचन ऐकतोय. तर एकदा कौशल जनपदामध्ये भगवान बुद्ध केसमुत्ती नावाच्या ग्रामामध्ये निवास करत होते. केसमुत्ती नावाचं गाव होतं कौशल जनपदामध्ये, आणि तिथे कालाम लोक राहत होते. जसं कपिल वस्तूमध्ये शाक्य लोक राहत होते, नाही का? मल्ल लोक राहत होते, वेगवेगळ्या त्यावेळेसच्या प्रांतामध्ये लोक राहत होते. मग मल्ल लोक म्हणत होते, कोणी कोली लोक म्हणत होते, कपिल वस्तूमध्ये राहणाऱ्यांना शाक्य लोक म्हणत होते. तसं केसमुत्ती ग्राममध्ये राहणाऱ्या लोकांना कालाम लोक म्हणत होते. तर मग भगवान बुद्ध जेव्हा आल्याचे त्या गावातल्या लोकांना समजले तेव्हा सर्व गावातले लोक भगवंताचं दर्शन घेण्यासाठी भगवंताकडे गेले. भगवान बुद्ध असं सर्वांनाच माहीत होत होते गेल्यानंतर, कारण त्यांची यश कीर्ती सर्वत्र पसरलेली असायची. भगवंताबद्दल अनेक लोकांनी ऐकलेलं असायचं. आणि जेव्हा भगवान कोणत्या गावाच्या जवळपास जायचे तेव्हा अख्खं गाव भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, भगवंताचा सन्मान करण्यासाठी तिथे जायचे. तर कालाम लोक सुद्धा भगवंताच्या पुढे गेले आणि भगवंताला जाऊन कोणी गुडघ्यावरती बसून अभिवादन केलं, तर कोणी उभं राहून हात जोडले, कोणी भगवंताला कुशलक्षेम विचारले, कोणी स्वतः आपलं नाव गोत्र सांगितलं. आणि मग सर्वजण एका बाजूला बसले आणि सर्वांनी भगवंताला मग कुशलक्षेम विचारून भगवंताला सांगितलं, भगवान आपण पहिल्यांदा आमच्याकडे आलात, परंतु आपल्या पूर्वी आमच्या गावामध्ये अनेक श्रमण ब्राह्मण अनेक येतात, परिव्राजक येतात आणि ते आपापलं मत प्रदर्शित करतात आणि आमचंच मत कसं बरोबर आहे, योग्य आहे, त्याला ते प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांचं मत, दुसऱ्या संन्याशांचं, दुसऱ्या श्रावकांचं, दुसऱ्या श्रमणांचं मत कसं चुकीचं आहे, अशा प्रकारची ते निंदा करतात. भगवान ते एवढ्या विश्वासाने सांगतात की आम्ही म्हणतोय तेच बरोबर आहे, आम्ही उपदेश देतोय तेच बरोबर आहे, आम्ही जे तत्व सांगतोय तेच बरोबर आहेत, हे एवढे विश्वासाने ते सांगतात
की मग त्यांनी तशा प्रकारे सांगितल्यानंतर जेव्हा दुसरे श्रमण तिथे येतात आणि ते सुद्धा तशाच प्रकारचं जेव्हा वक्तव्य करत असतात, तेव्हा तेव्हा आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, शंका निर्माण होते की नक्की कोणतं सत्य आहे, नक्की काय खरं आहे, कोणता धर्म खरा, कोणता धर्म खोटा, या संदर्भामध्ये आम्ही सर्व गावकरी संभ्रमात असतो। तेव्हा आत्ताही भगवान आम्ही त्या सगळ्या श्रमणांच्या संदर्भामध्ये, त्यांच्या उपदेशांच्या संदर्भांमध्ये, त्यांनी सांगितलेल्या तत्वांच्या संदर्भामध्ये संभ्रमात आहोत। आपण महाकारुणिक आहात, आपण सम्यक संबुद्ध आहात, आपण सर्वज्ञ आहात, तेव्हा आपणास आमची विनंती राहील की आपण आमची शंका दूर करा। भगवंताच्या काळात असं होत होतं, कारण भगवान लायबल होते, पात्र होते, सर्वज्ञ होते, सम्यक संबुद्ध होते, नाही का, प्रज्ञावान होते, विशिष्ट नवगुणांनी संपन्न होते। आणि मग कालामांनी जेव्हा भगवंताला प्रश्न विचारला, आपली शंका सांगितली, तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की हे कालामांनो, जे कोणी श्रमण, ब्राह्मण, परिव्राजक, संन्यासी तुमच्याकडे येत राहतील आणि ते त्यांचं मत तुम्हाला सांगत राहतील, तर तुम्ही प्रत्येकाने सांगितलेल्या गोष्टी, केवळ सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकून त्यावरती विश्वास ठेवणं ते तुमच्या हिताचं होणार नाही। कारण इथे प्रत्येक व्यक्तीला आपल्या मताबद्दल खात्री वाटते, प्रत्येक व्यक्तीला, मग तो मी असेल, तुम्ही असेल अथवा कुणीही असेल, प्रत्येक व्यक्तीला आपापल्या ज्ञानातून निर्माण होणाऱ्या स्वतःच्या मताबद्दल खात्री वाटते। म्हणजे एखादा मुद्दा मी आपणास सांगत असेल तर आपल्यापैकी कुणाच्या मनात असं उत्पन्न होऊ शकते, अरे नाही गड्या, माझा अभ्यास तर वेगळा आहे, म्हणते वेगळं सांगत आहे, असं वाटू शकते, साहजिक आहे। तुम्ही एखादा मुद्दा कुठेतरी सांगत असाल तर तिसऱ्या कुणा एखाद्या व्यक्तीला वाटते की अरे गड्या हे असं नाही आहे। कोणत्याही बाबतीमध्ये, एखाद्या रस्त्याच्या बाबतीमध्ये, एखाद्या मनुष्याच्या बाबतीमध्ये, एखाद्या वस्तूच्या, वस्त्राच्या, पदार्थाच्या कोणत्याही बाबतीमध्ये जेव्हा कधी कुणी आपलं मत प्रदर्शित करते, प्रकाशित करते, तेव्हा समोरच्या लोकांना ते पटेलच, रुचेलच असं नाही आहे। कारण इथे प्रत्येकाचं आपापलं एक मत आहे। म्हणून भगवान बुद्ध सर्वप्रथम कालाम लोकांना समजून सांगताना सांगतात की हे कालामांनो, लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवरती तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू नका, केवळ सांगितलेल्या गोष्टींवरती तुम्ही विश्वास नाही ठेवला पाहिजे। सांगणारा फार मोठा विद्वान माणूस आहे, सांगणारा माणूस फार मोठा ज्ञानी आहे, म्हणूनही त्याच्या वचनावर, त्याच्या उपदेशावर विश्वास ठेवता कामा नये। सांगणारा माणूस फार प्रसिद्ध आहे, चहूकडे त्याची प्रसिद्धी जलद गतीने फिरत आहे, म्हणूनही त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका। सांगणारा माणूस आपल्या मतवाला आहे, म्हणूनही त्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका। सांगणारा कुणीतरी गुरु आहे, सांगणारा कुणीतरी आचार्य आहे, सांगणारा कुणीतरी श्रमण आहे, ब्राह्मण आहे, म्हणूनही त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवता कामा नये। सांगणाऱ्यांचं वक्तृत्व हे अतिशय मोहित करून टाकणार आहे, म्हणूनही त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। सांगणारा अतिशय सुंदर आहे, आकर्षक आहे, म्हणूनही त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। भगवंताने त्या कालामांना एक एक अशी गोष्ट सांगितली आहे की सांगणारा अशा प्रकारचा आहे म्हणून तुम्ही त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवता कामा नये। तर मग हे सांगून झाल्यानंतर कालामांना पुन्हा प्रश्न पडला, भगवान मग आम्ही नेमकं ऐकावं कुणाचं आणि कोणतं ऐकावं, आम्ही तत्वज्ञान, कोणत्या तत्वज्ञानाला आम्ही खरं समजावं? तेव्हा भगवान सांगतात की बघा, जे काही ऐकत असता आपण त्याच्यामध्ये स्वानुभवातून कुशलता वाटत असेल, दिसत असेल, अनुभवायला मिळत असेल, कुशलता, चांगुलपणा, प्रसन्न चित्त होत असेल,
तर निश्चितपणे ते शब्द, तो उपदेश आपल्या हिताचा आहे असं आपण समजलं पाहिजे. परंतु अनुभवातून एखाद्याचा उपदेश किंवा कोणी सांगित असलेलं तत्व ते जर अनुभवावर घेतल्यानंतर आपल्याला अयोग्य वाटत असेल तर मग सांगणारा कोणीही असो त्याचा उपदेश तुम्ही श्रवण करता कामा नाही म्हणाले भगवान. भगवंताला म्हणूनच तर मोक्षदाता म्हटलेलं नाही आहे, भगवंताला मार्गदाता म्हटलेला आहे. मोक्षदाता का म्हणून म्हटलं नाही भगवंताला? कारण हे कालामसुत्त, केसमुत्ती सुत्त सांगितलं भगवंताने. याच्यामध्ये जे वक्तव्य केलं आहे भगवंताने की केवळ सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुम्ही जेव्हा कधी एखाद्या तत्वाचा अनुभव घ्याल आणि तो अनुभव तुम्हाला जर प्रसन्नता मिळवून देत राहील, सुख मिळवून देत राहील, तरच तुम्ही ती वाणी खरी आहे असं समजलं पाहिजे. केवळ ऐकून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. ही तिसऱ्या प्रकारची जी प्रज्ञा तुम्हाला सांगितल्या जात आहे, भावनामय प्रज्ञा, तर ह्याच्याशी संबंधित हे कालामसुत्त आहे. मग भगवान बुद्ध त्या कालाम लोकांना पुढे उपदेश करताना म्हणतात की हे कालामांनो, की जो कोणी व्यक्ती त्याच्या मनामध्ये लोभ निर्माण जेव्हा होईल तेव्हा तो हिंसा करत राहील, चोरी करत राहील, व्याभिचार करत राहील आणि खोटं बोलत राहील. लोभ मनात निर्माण झाल्याशिवाय ना हिंसा करू शकतो, ना चोरी करू शकतो, ना व्याभिचार, ना खोटं बोलू शकतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले लोभ प्रवृत्ती हितकारक आहे की अहितकारक आहे कालामांनो? तेव्हा कालाम लोक म्हणाले भगवान लोभ प्रवृत्ती अहितकारक आहे, नुकसानदायक आहे, दुःखाकडे घेऊन जाणारी आहे. मग भगवान पुढे म्हणतात मला सांगा, द्वेष प्रवृत्ती जेव्हा कधी कुणाच्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हा त्या व्यक्तीकडून हिंसा घडू शकते, चोरीचं कर्म घडू शकते, व्याभिचाराचं कर्म घडू शकते आणि असत्याचं कर्म घडू शकते, खोटं बोलण्याचं कर्म घडू शकते द्वेष निर्माण झाल्यानंतर. मग भगवान बुद्ध म्हणतात द्वेष प्रवृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर ती अहिताची ठरेल की हिताची ठरेल? द्वेष अहिताचा आहे. भगवान म्हणाले द्वेष प्रवृत्ती ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये निर्माण होईल कालामांनो ते लोक दुःखी बनतील, सुखी नाही बनू शकत. त्यानंतर तिसरी गोष्ट सांगताना भगवान बुद्ध म्हणतात हे कालामांनो, जेव्हा कधी कुणाच्या चित्तामध्ये मनामध्ये मोह प्रवृत्ती निर्माण होईल तेव्हा त्या व्यक्तीकडून हिंसा घडू शकते, चोरी घडू शकते, व्याभिचार घडू शकते आणि लबाडी म्हणजे असत्य भाषा वापरल्या जाऊ शकते. तर भगवंतांनी तिन्ही गोष्ट सांगितलेल्या आहेत. एक तर लोभ प्रवृत्ती आपल्यासाठी अहितकारी आहे, दुःखाकडे घेऊन जाणारी आहे. द्वेष प्रवृत्ती आपल्याला दुःखाकडे घेऊन जाणारी आहे, आपल्या अहिताची आहे. आणि मोह प्रवृत्ती आपल्यासाठी अहिताची आहे आणि दुःखाकडे घेऊन जाणारी आहे. तर कालामांनी साधुकार दिला भगवंताने उपदेश केल्यानंतर. मग भगवंताने अलोभ कशाला म्हणतात, अद्वेष कशाला म्हणतात आणि अमोह कशाला म्हणतात तेही समजून सांगितलं. आपण हे शब्द ऐकलेले आहेत, त्याचा अर्थ काय होतो, लोभ कशाला म्हणतात, तर उदाहरणासाठी म्हणून आपल्याला सांगितलं जाईल. लोभ कशाला म्हणतात, एखादी वस्तू आपल्याला मिळाली, प्राप्त झाली, किंवा लॉटरी लागली कुणाला तरी, किंवा पैसा मिळाला कुणाला तरी, कपडा मिळाला कुणाला तरी, किंवा काहीतरी प्राप्त झालं, ते पुन्हा पुन्हा आपल्याला मिळावं आणि पुन्हा पुन्हा मिळत राहावं, ही पाहिजेची जी भावना आहे त्याला लोभ प्रवृत्ती म्हटलेला आहे. हिंदीमध्ये त्याला लालच किंवा लालसा असा सुद्धा त्याचा पर्यायी शब्द सांगितलेला आहे. एक कुत्रा गावामध्ये एका दारावर जातो, त्याला भाकरी टाकल्या जाते, तोंडामध्ये भाकरी पकडतो,
पण कुत्र्याला भीती असते की आपले कोणी ज्ञातिगत आपल्या अवतीभोवती जमले किंवा आपल्याला त्यांनी गाठलं तर ही भाकरी आपल्याला खाता येणार नाही, ती त्यांच्या वाट्याला जाईल, वाटेकरी तयार होतील. मग त्या कुत्र्याच्या मनात जेव्हा लालच तयार होते तेव्हा तो कुत्रा गावातून धूम ठोकतो. गावाच्या बाहेर जाऊन आपण या भाकरीला खाऊ असा विचार करतो आणि निघतो. मग गाव संपण्यापूर्वी एक छोटासा नाला लागतो, त्या नाल्यापर्यंत जातो. कुत्रा कुत्रा, प्राणी प्राणी आहे. मग त्या नाल्यावर नेमका गेल्यानंतर पाण्यात त्याची नजर जाते. पाणी शांत असते, पाण्यात नजर गेल्याबरोबर त्याला दुसरा एक कुत्रा दिसते आणि त्याच्या तोंडात भाकर दिसते. मग कुत्र्याचा स्वभाव भुंकणे आहे, नाही का. माणसाला सुद्धा कधी कधी उपाधी देतात काही काही लोकांना. मग तो कुत्रा त्या पाण्यातल्या प्रतिबिंबाला पाहतो आणि लोभ निर्माण होतो आणि तो भुंकतो. जसंही भुंकण्यासाठी तोंड उघडतो तर आपल्याकडे असलेली भाकरी पण पाण्यामध्ये पडते. तर लोभ निर्माण झाला की भगवान काय म्हणाले, आपल्या वाट्याला काय येते, दुःख येते, अहित येते. अहित होते आपलं. ही बुद्धाची वाणी आहे. आता बुद्धाची वाणी खोटं ठरू शकते का, ठरेल का खोटी. मग आज घडीला ज्यांच्या कुणाच्या मनात लोभ निर्माण होईल तर माझं तुमचं कुणाचं पण अहित होईल की हित होईल. मग ते अहित झाल्यामुळे आपल्या वाट्याला दुःख येईल की सुख येईल, खुश होऊ की आनंदित होऊ. आपण ना खुश होऊ ना आनंदित होऊ, आपण दुःखीच होऊ, नाही का. ही लोभ प्रवृत्ती आहे. तर भगवान बुद्ध कालामांना समजून सांगतात की लोभ प्रवृत्ती ही अनुभव वावरती उतरते आणि जेव्हा कधी लोभ मनात उत्पन्न होईल तो अनुभव आहे. आणि त्याच्या उलट अलोभ निर्माण जर झाला तर मग अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे असं म्हणत म्हणत बटन दबत नाही. अजून पाहिजे, अजून पाहिजे असं होत नाही म्हणजे अलोभ आहे आपल्या मनामध्ये, याचा अर्थ. संतुष्टी परमं धन असं या संदर्भात भगवंताने सांगितलंय. संतुष्टी परमं धन. या जगात सर्वात मोठं धन जर कोणतं असेल तर भगवान बुद्ध म्हणाले संतुष्टी किंवा संतोष किंवा समाधान. हे पर्यायी शब्द. समाधानासारखं धन नाही कोण. मी नेहमी सांगतो, हे पाल मांडून राहणारे लोक कधी कधी पाहत जा तुम्ही, गाडीवर जाताना, गाडीत जाताना. आम्ही पाहतो, तुम्ही पण पाहत असाल, पाहत जा, डोळे आहेत पाहतो आपण. तर पाल मांडून राहणारे जे लोक असतात, मुसळधार पावसात तर पावसात सुद्धा देखील ते पालामध्ये राहतात किंवा ते साडी किंवा धोतर किंवा कापड कुठलं तरी ते घर तयार करतात, खोपी त्याच्यात राहतात. तुम्ही जर निरखून कधी पाहिलं असेल बारकाईने त्या लोकांकडे तर त्याही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य असते कधी कधी का होईना. त्यांच्या पोरांच्या अंगावरती पूर्ण अंग भरून कपडे पण नसतात कधी कधी, पण त्यांचे पोर असे खदखदून हसताना आपण पाहतो कधी कधी. आणि त्याच्या उलट ज्यांच्यामध्ये लोभ प्रवृत्ती जास्त असेल त्यांच्याकडे सगळं जरी असलं तरी आम्ही सांगतो त्यानुसार नेहमी घड्याळावर 12 वाजलेले असतात चेहऱ्याचे. नेहमी 12, एकच मोड. तो मोड कोणीच चेंज करत नाही त्यांचा. पाहुण्यांमध्ये जातील तर एकच मोड, कार्यक्रमात जातील एकच मोड, कुणाचं भाषण ऐकतील, प्रवचन ऐकतील एकच मोड, दुसरा मोडच दिला नाही. का तर ज्या अर्थी मनामध्ये लोभ, द्वेष आणि मोह असतो तर मोड बदलेलच कसा. तर हे उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला की भगवंताने सांगितलं संतुष्टी परमं धन आहे.
संतुष्टीसारखं धन नाही कोणतं, पण आपल्याला जिवंतपणात जीवन जगताना संतुष्ट होता आलं पाहिजे. मिळत तर खूप काही राहील हो, मिळत तर खूप काही राहील, प्राप्त तर भरपूर काही करता येईल आपल्याला, पण प्राप्त करून घेण्याची गाडीच थांबत नसेल आपली, तर संतुष्टी येईल का आपल्या वाट्याला, समाधान येईल का आपल्या वाट्याला? आणि समाधानाचा हृदयाचा संबंध आहे. बघा तुम्ही, अजून पाहिजे अजून पाहिजे, समजा नाही मिळालं तर उद्विग्न होते माणूस, बेचैन होते. अरे कसं काय मिळालं नाही मला, अजून कसं काय मिळालं नाही, अजून कसं काय मिळालं नाही, बेचैन, बीपी हाय होते लो होते, हाय होते लो होते. हे नैसर्गिक आहे हो, हे नैसर्गिक आहे, ही भगवंताची वाणी आहे, नैसर्गिक आहे. म्हणून भगवंताने सांगितलं की लोभ प्रवृत्ती जर आपल्यात उत्पन्न होईल किंवा जोपर्यंत उत्पन्न होत राहील, पाहिजेची भावना, लालसा, लालच, तोपर्यंत आपलं अहित आणि अहितच होत राहील. दुःख आणि दुःखच त्यामुळे आपल्या वाट्याला येईल. वरवर करणी जरी आपल्याला वाटत असलं की हे भौतिक सगळ्या गोष्टी आपल्या लोभामुळे आपल्याला प्राप्त झाल्या, पण भगवंताने सांगितलंय प्रामाणिकपणाची जी भाकरी आहे ती शिळी जरी असेल तर लय गोड लागते, आणि बेमानीची भाकरी गरम गरम जरी असेल तर ती गोड लागत नाही, ती खाऊ शकत नाही आपण. हे उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय. म्हणून हे कालाम लोकांना लोभाच्या बद्दल सांगितलं. तर एवढ्या छोट्या छोट्या उदाहरणांवरून तुम्हाला लोभ काय आहे हे समजलं असेल. तुम्ही सुज्ञ आहात, ज्ञानी आहात. दुसरा मुद्दा दुःखाला कारणीभूत ठरणारा भगवंतांनी जो सांगितला त्याला द्वेष म्हटलेला आहे. द्वेष हा भयंकर असतो. हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत, तिन्ही जे गुण आहेत, हे तिन्ही तत्व भगवंताने जे सांगितलं आहे, हे तिन्ही तत्व मनावर तर परिणाम करतातच करतात, पण शरीरावरही परिणाम करतात. तीनही तत्व कसे परिणाम करतील तर आता मी तुम्हाला सांगितलं की आपलं ब्लड प्रेशर जे आहे, रक्त प्रवाह, आपल्या मनात जेव्हा जेव्हा लोभ, द्वेष आणि मोह किंवा त्याच्या उलट अलोभ, अद्वेष आणि अमोह उत्पन्न होत राहील, तेव्हा तेव्हा आपल्या रक्त प्रवाहावर त्याचा परिणाम होत असतो. बघा तुम्ही, भांडण झालं की काही काही लोक बेहोश पडतात बघा, चक्कर आली म्हणतात, बीपीचा त्रास आहे म्हणतात, बोलू नका म्हणतात जास्त. आता तसं पाहिलं तर बीपीचा आणि बोलण्याचा काय संबंध आहे? समजा वरवर करणे विचार केला, पण भगवंताची वाणी आहे, शरीरावर परिणाम होतो, या अवगुणांचा, विकारांचा शरीरावर परिणाम होतो. द्वेष असणारी माणसं, त्यांचा चेहरा बघा असा तुम्हाला सांगतो, असा वेगळाच असतो, प्रसन्न मुद्रा नसते. ज्यांच्या चित्तामध्ये जास्त द्वेष असते त्यांची मुद्रा जास्त वेळ प्रसन्न राहू शकत नाही. आता मी मजाकमध्ये जसं मोडच्या बाबतीत सांगितलं ना, तर द्वेष मूलक चित्त ज्यांचं असते, त्यांची जी चर्या असते, त्यांचा जो चेहरा असतो, हा असा थोडासा वेगळाच असतो. म्हणून भगवंताने सांगितलं द्वेषाचं चित्त नसायला पाहिजे. आपण सगळेजण मरते आहोत, मी जाणार आहे, तुम्ही जाणार आहात, सगळे जाणार आहोत. भगवान बुद्ध म्हणाले इथं आपण कोणीही परमनंट कायमस्वरूपी राहण्यासाठी आलो नाही. माझे काही मतं तुम्हाला पटणार नाही, तुमचे काही मतं मला पटणार नाही, माझा स्वभाव कधी कधी तुम्हाला पटणार नाही, तुमचा स्वभाव कधी कधी मला पटणार नाही. म्हणजे एकमेकांचा स्वभाव आपल्याला कधी पटणार नाही, एकमेकांच्या मनाच्या विरुद्ध कधी कधी कोणी बोलत राहील, कोणी वागत राहील. भगवान बुद्ध म्हणाले जो तो आपापल्या स्वभावानुसार बोलतो, वागतो, परंतु आपण मनाला लावून, जास्त मनाला लावून घेतलं नाही पाहिजे. जेवढं मनाला लावून घेत राहू तेवढा त्रास, तेवढं दुःख, तेवढ्या वेदना जास्त होतात. बघा तुम्हाला, जेवढा द्वेष करत राहू इतरांचा, त्याचं सर्वात मोठं उदाहरण तुम्हाला मी सांगतो, सम्राट अशोकाचं. तुम्हाला माहिती आहे सर्वांना, सम्राट अशोकाने कलिंगावरती जेव्हा युद्ध केलं आणि तो जिंकला, लाखो लोक त्या युद्धामध्ये मारल्या गेले,
रक्ताचा पाट वाहिला असं म्हणतात, नाही का? कुणाचा हात तुटला, कुणाचा पाय तुटला, कुणाचे दोन्ही पाय गेले, कुणाचे दोन्ही हात गेले, कुणाचा डोळा, कान, नाक काय जे असेल. अनेक स्त्रिया विधवा झाल्या, अनेक मुलांचे वडील गेले, आई गेली. खूप मोठी हानी झाली तिथे. जेव्हा हे चित्र सम्राट अशोकाच्या मनात आलं, पाहिलं त्याने, अनुभवलं ते, तेव्हा बघा मानवी स्वभाव असा आहे की घडीतच करुणा निर्माण होते आणि घडीतच राग द्वेष निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो. घडीतच आपण रागावतो आणि घडीतच आपण नॉर्मल होतो. बघा तुम्ही, म्हणजे चित्ताची अवस्था बघा. कधी कधी आपण धार्मिक बनतो आणि कधी कधी अधार्मिक बनतो. कधी कधी दानी बनतो, कधी कधी कंजूस बनतो, कधी कधी सिलवान बनतो, कधी कधी दुराचारी बनतो. हे मन कधी कसं बदलेल सांगता येत नाही. सम्राट अशोक तर चंड अशोक होता, क्रूर होता तो अगोदर. परंतु जेव्हा कलिंगाबरोबर युद्ध झालं, द्वेषातून तर युद्ध होते. द्वेषाशिवाय ना कुणाला शिवी देऊ शकतो, द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय ना डोळे विस्फारून पाहू शकतो, द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय नाकाच्या फोडीना ताणू शकतात आपल्या, द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय ना बोबडी वळते आपली, द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय ना आपले ओठ असे कंपायमान होतात. द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय कुणाला मारू शकत नाही, कुणाला शिवीगाळ करू शकत नाही, कुणाकडे डोळे विस्फारून पाहू शकत नाही. द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय निंदा करू शकत नाही कुणाची. द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय सम्राट अशोकाच्या मनात द्वेष उत्पन्न झाला, त्याने युद्ध केलं. परंतु जेव्हा त्याला त्या झालेल्या हानीमुळे मनामध्ये बेचैनी निर्माण झाली, त्याच्या बघा एवढा मोठा सम्राट अशोक, त्याच्याबद्दल लिहिलाय, बेचैन झाला तो, टेन्शनमध्ये आला तो. आपण काही फारच वाईट केलाय असा भाव मनात उत्पन्न झाला. आता कधी कुणाच्याही मनामध्ये असा भाव उत्पन्न होऊ शकतो, निर्माण होऊ शकतो, नाही का? पश्चातापाची भावना होते बघा. कधी कधी तुम्ही तुमच्या लेकराला मारलं, मारता तुम्ही त्याने जे काही चूक केली ते तुम्हाला त्याच्याबद्दल वाईट वाटते, मारता तुम्ही. पण मारल्यानंतर तो जो राग द्वेष आहे तुमच्या मनात उत्पन्न झालेला, तो कायम असतो का? अहो, थोड्या वेळानं रडू लागलं बाळ, ते हुंदके देऊ देऊ तर ये बापू इकडे, ये मा इकडे, लागलं का बापू इथं, असं तसं करून ते मन लगेच परिवर्तित होते की नाही बघा. कोणाच्या बद्दल चिडचिड निर्माण होते आणि कोणाच्या बद्दल प्रेम निर्माण. सम्राट अशोकाच्या मनामध्ये सुद्धा अशी उद्विग्नता निर्माण झाली. त्याचं मन असं कंपायमान होत होतं, त्याच्या मनामध्ये बेचैनी निर्माण झाली, तो ताणतणावामध्ये होता. आणि तेव्हा त्याला काहीतरी वाईट केलाय याचा विचार जेव्हा मनात निर्माण झाला, तेव्हा एका भंतेच्या संपर्कात आल्यामुळे त्यानं भंतेला विचारलं की माझ्याकडे एवढी धन दौलत आहे, नोकर आहेत, सगळं काही माझ्या पायावर लोळण घेत आहे, पण माझ्याकडे बेचैनी आहे, मी टेन्शनमध्ये आहे, ताणतणावामध्ये आहे, मला काही सुचत नाही आहे, मला जेवण जात नाही आहे, मला झोप येत नाही आहे. तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही श्रमण आहात, वयाने लहान आहात, तुमच्याकडे असं काय आहे जे माझ्याकडे नाही आहे, आणि माझ्याकडे असं काय नाही जे तुमच्याकडे आहे. बघा तुम्ही, एक सम्राट अशोक आणि एक भंते छोटेसे, त्यांच्यात हा संवाद झालेला आहे. ते भंते म्हणतात, महाराज मी नवीन आहे, मला काही जास्त ज्ञान नाही, पण माझ्याकडे जो हा संयम आहे किंवा माझी जी भावमुद्रा जी प्रसन्न दिसते आपल्याला, तर माझ्याकडे बुद्धाची वाणी आहे आणि मला वाटतं बहुतेक ती आपल्याकडे नाही आहे, म्हणून आपण बेचैन असाल, अप्रसन्न असाल. त्या भंतेचे तोडके मोडके जे काही शब्द त्या राजाने ऐकले, तेव्हा ठिणगी पेटली परिवर्तनाची. बघा, द्वेषाचं चित्त लगेच श्रद्धेमध्ये, करुणेमध्ये, प्रेमामध्ये, आपुलकीमध्ये परिवर्तित झालं, बदल. आणि त्या भंतेच्या माध्यमातून मग त्यांच्या गुरुकडे गेले. गुरुकडे गेल्यानंतर मग त्यांनी बौद्ध धम्म समजून घेतला आणि आपली संपूर्ण हयात, संपूर्ण जीवन, संपूर्ण परिवार, धन दौलत बुद्ध शासनाच्या वृद्धीकरिता, बुद्ध शासनाला टिकविण्याकरिता, बुद्ध शासन जिवंत राहण्याकरिता त्यांनी आपलं संपूर्ण धन दौलत, मुलगा मुलगी बुद्ध शासनामध्ये दान दिलं. म्हणजे द्वेषाचं चित्त जर असेल तर मनुष्य युद्ध करतो, लोकांना मारतो, आणि जर ते बदललं, अद्वेषाचं चित्त निर्माण झालं, तर स्वतःसह इतरांचंही आपण
भलं करू शकतो. म्हणून आपल्या मनामध्ये जेव्हा कधी असा द्वेष निर्माण होईल कुणाबद्दल, तर तो कायमस्वरूपी नसावा, कायमस्वरूपी होऊ दिला नाही पाहिजे. त्याचा आपल्याला त्रास होतो, रक्तप्रवाहावर फरक पडतो, आपल्या टेन्शन वाढते, अर्ध डोकं दुखते, पूर्ण डोकं दुखते, झोप येत नाही, जेवण जात नाही, मग विचारूच नका काय काय होते, तर तुम्हाला तो अनुभव असेल. तर हे द्वेषाच्या बद्दल कालाम लोकांना सांगितलं की द्वेष हितकारक आहे की अहितकारक आहे. तर कालामानं सांगितलं भगवान अहितकारक आहे, दुःखकारक आहे. तिसरं तत्व समजून सांगताना भगवान कालाम लोकांना सांगतात मोह. भगवान म्हणतात मोह जो आहे, मोहाची प्रवृत्ती ज्यांची कुणाची निर्माण होते, तर त्यांच्या वाट्याला हित येईल की अहित होईल, त्यांचं अहित होईल. आणि अहित झालं म्हणजेच दुःख आहे. तर भगवान बुद्धांनी मोह जो शब्द सांगितला, मोह जो तत्व सांगितलं, विकार सांगितला, तर त्याचा काय अर्थ होतो? काल मी या मुद्द्यावर तुम्हाला थोडंसं बोललेलं आहे, घर गृहस्थीच्या बाबतीमध्ये चिपकून राहण्याच्या संदर्भात. टीव्ही प्रत्येकाकडे आहे. उदाहरणार्थ, घरातल्या उदाहरणाने फार लवकर समजते म्हणून घरातले उदाहरण देतो. याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर टीका टिप्पणी करतो, तसा भाव आपल्या मनात नाही, सहज समजते म्हणून. तर समजा टीव्ही आहे, तुमच्या घरात टीव्ही आहे, कुणाच्या घरात LED असेल, कुणाच्या घरात किती इंची, कुणाच्या घरात किती इंची, कुणाच्या घरात किती इंची. आपलं धन, आपला पैसा, आपलं घर, आपला हॉल, आपलं मन, आपला कारभार, कोण कोणाला रोखू शकते? रोखू शकत नाही. आपल्या घरात टीव्हीच आहे, त्याच्यावर चित्र दिसतात, आणि दुसऱ्याच्या घरात टीव्हीच आहे. आपलं घर चांगलं बांधलेलं आहे आणि दुसऱ्याचे घर बांधलेलं आहे. आपल्याकडे गाडी आहे आणि दुसऱ्याकडे गाडी आहे. आपल्याकडे नोकरी आहे आणि दुसऱ्याकडे नोकरी आहे. आपला पोरगा नोकरीला लागलेला आहे आणि दुसऱ्याचा पोरगा नोकरीला लागलेला आहे. तर दुसऱ्याची टीव्ही कशी असो, आवडेल का आपल्याला? आपली टीव्ही आवडते आपल्याला, ती आवडते, ती प्रवृत्ती वेगळी, ती मोठ्या मनाची प्रवृत्ती. पण स्वभावतः असं आहे की आमच्या टीव्ही सारखा टीव्ही कोणाचाच नाही, आमच्या घरासारखं घर कोणाचंच नाही, आमच्या बेड सारखं कुणाचा बेडच नाही. अहो काय सांगू तुम्हाला, जेव्हा गृहप्रवेशाला जातो तेव्हा लोक म्हणतात भंतेजी हे पहा, हे असं, हे पहा तसं. आता आनंदच होतो, पण भंतेजी अख्ख्या एरियात असं कोणाकडे नाही. आता मोह निर्माण झाला तिथे. आपलं जे काही धन दौलत आहे त्याला चिपकून राहणं, त्याच्यातच जीव ठेवणं, त्याला मोह म्हणतात. मोह म्हणजे एखादा पदार्थ आवडला आणि मोहित झालो की कॅपॅसिटीच लक्षात येत नाही आपल्या. खात बसायचं, खात बसायचं, खात बसायचं, आणि दुसऱ्या दिवशी काय होते तो स्वानुभव आहे वेगवेगळा. तर मोहात पडलं की अहित होते असं भगवंताने सांगितलं. म्हणून मोहात म्हणजे एखाद्या वस्तूच्या प्रती, पदार्थाच्या प्रती, व्यक्तीच्या प्रती लगाव ज्याला म्हणतो आपण, तो लगाव जास्त नसला पाहिजे. मी यावरती काल तुम्हाला बोललेलो आहे. मोह मनामध्ये जास्त नसला पाहिजे, कारण आपण मर्त्य आहोत. मोहित झालं की विषय संपला. या डोळ्याने पाहिलेल्या रूपाला मोहित झालो की विषय संपते. दुःखाशिवाय काहीच वाटायला येऊ शकत नाही. या कानाने ऐकलेल्या शब्दांबद्दल आपण जर मोहित झालो की दुःखाशिवाय दुसरं काहीच वाटायला नाही. कारण ते जर आपल्यापासून कोणी हिरावून घेतलं किंवा कोणी थांबवलं की दुःख आहे. बरोबर आहे. जिभेचा पदार्थ आपल्यापासून दुसऱ्याला दिला की मोह निर्माण झालेला असतो. आपल्याला दिला नाही, दुसऱ्याला दिला. पंक्तीला गुलाबजामुन आपल्या बाजूच्या पर्यंत आले, नेमके आपल्याला आवडतात आणि संपले गुलाबजामुन. लग्नाला गेलो याच्यासाठी, गुलाबजामुन खाण्यासाठी, बरेच दिवस झालं गुलाबजामुन भेटले नाही.
आणि यांनी बुफे सिस्टम ठेवला नाही, पंगत बसवली, नेमकं माझ्यापर्यंत गुलाबजामुनचे आले की माझ्या बाजूच्या आला 2 गुलाबजामुन दिले की गुलाबजामुन संपले. सारं जेवण केलंय पोटभर, बाकीचे पदार्थ. लोकांनी विचारलं मग याला कसं काय जेवण व्यवस्थित होतं का, चांगले पदार्थ काय काय आयटम बनवले होते. अहो काय खरं आहे हो, सगळं काही होतं पा, अहो गुलाबजामुन दिले नाही मला. त्या गुलाबजामुनमध्ये मोह. बघा तुम्ही, म्हणजे आपल्याकडे जे काही आहे, मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो प्रवचनाच्या माध्यमातून, माणसं दुःखी का होतात, माणसं दुःखी का होतात जास्त. तर माझा स्वतःचा एक त्याच्यावरती मत असं आहे, ओपिनियन असं आहे की आपल्याकडे जे काही कमी आहे त्याच्यामुळे लोक कमी दुःखी होतात, पण आपल्यापेक्षा जास्त कोणाकडे काय जास्त आहे त्याच्यामुळे लोक जास्त दुःखी होतात. बघा तुम्ही, कोणती गोष्ट असो, आपल्याकडे काही कमी असेल त्याच्यामुळे कमी लोक दुःखी होतात, पण आपल्यापेक्षा अधिक कोणाकडे काय जास्त आहे त्याच्यामुळे जास्त लोक दुःखी होतात. पोरगा आपल्याला आहे दुसऱ्याला आहे, पण आपला पोरगा जरा बरोबर नाही आणि दुसऱ्याचा पोरगा चांगला निघलाय, मग ते पेढे वाटलेले गेले कुठं. अरे काय दुसऱ्याचा पोरगा चांगला आहे, आपला पोरगा चांगला नाही, म्हणजे दुःख उत्पन्न होते. तर हे तात्पर्य यासाठी म्हणून मी आपणास सांगतो आहे की ह्या तिन्ही गोष्टी, तिन्ही तत्व भगवंताने कालाम लोकांना सांगितले आणि हे प्रज्ञेच्या संदर्भातले विषय आहेत. हे जे विषय आहेत प्रज्ञेच्या संदर्भातले आहे, हा स्वानुभव आहे, भावनामय प्रज्ञा समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला हे 3 तत्व सांगितलेले आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले भावनामय प्रज्ञा म्हणजे कशाला म्हटलेलं आहे की जे प्रत्यक्ष अनुभव आहे आपला. म्हणून त्या कालाम लोकांना सांगताना भगवान म्हणाले की एखादं तत्व कितीही वरवर करणी चांगलं वाटत असेल, गुरु चांगला वाटत असेल, मार्गदर्शक चांगला वाटत असेल, किंवा जवळच्या व्यक्तीने सांगितलं असेल, सांगणारा व्यक्ती विद्वान असेल, ज्ञानी असेल, म्हणून तुम्ही त्याला स्वीकारू नका जोपर्यंत तुमचा स्वानुभव तुम्हाला सांगत नाही की हे कुशल आहे, हे अकुशल आहे, हे सुखद आहे, हे दुःखद आहे, हे हितकारी आहे, हे अहितकारी आहे. आणि याची सुज्ञ लोकांनी, विज्ञजन लोकांनी, सिलवान लोकांनी, अरहंत लोकांनी, संत लोकांनी निंदा केली या तत्वांची की प्रशंसा केली, याही गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि मग ज्या तत्वांचा संत पुरुषांनी, महापुरुषांनी, बुद्ध पुरुषांनी, अरहंतांनी प्रशंसा केली आहे ते तत्व तुम्ही स्वीकारले पाहिजे आणि त्यांनी ज्याची निंदा केली आहे त्याचा अस्वीकार केला पाहिजे. आणि म्हणून ही 3 प्रकारची प्रज्ञा जी आहे, तर ही प्रज्ञापारमिता भगवंताने सांगितली अत्यंत महत्त्वाची आहे. तर श्रुतमय प्रज्ञा तुम्ही घेत आहात प्राप्त करून. भगवंताचा उपदेश बाबासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला हो. अनंत त्या महापित्याचे उपकार आपल्यावरती की भगवंताचा उपदेश आपल्याला श्रवण करायला मिळतो आहे. श्रुतमय प्रज्ञा त्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाली. भगवंताची वाणी किमान ऐकायला तरी मिळते, नाही आपल्याला आचरण करावं असं वाटलं किंवा श्रुतमय प्रज्ञा तरी मिळाली. कधी कधी चिंतन करत असेल भगवंताच्या तत्वज्ञानामध्ये तर चिंतनमय प्रज्ञा ही आपल्याला प्राप्त झाली आहे. आणि या दोन्ही प्रज्ञेपेक्षा मात्र महत्त्वाची कोणती प्रज्ञा असेल तर ती भावनामय प्रज्ञा खूपच महत्त्वाची आहे. म्हणून सकाळी जे आपण प्रॅक्टिस घेतो त्याला भावनामय प्रज्ञा म्हटलेला आहे. ही श्रुतमय प्रज्ञा आहे. आणि तुम्ही प्रवचनांच्या नंतर जे काही मनात ठेवाल की अरे असं प्रवचन दिलं आहे, तसं प्रवचन दिलं आहे, बुद्धाचं तत्व असं आहे तसं आहे, ती चिंतनमय प्रज्ञा. आणि सकाळी जी आपण 1 तासभर प्रॅक्टिस करत असतो रोज आपल्या विहारामध्ये ध्यानाची, त्याला भावनामय प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. तर हे 3 प्रकारची प्रज्ञा आहे. तर 3ही प्रकारची प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी किंवा प्रज्ञेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला हा अवधी, हे मनुष्य जन्म, हा अवकाश प्राप्त झालेला आहे. तेव्हा आपण सर्वांनी या प्रज्ञेला समजून घेऊन आपल्या जीवनाला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी
या 10 पारमितांचा सातत्याने अभ्यास करावा, 10 पारमिता पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करावा आणि त्या 10 पारमितांमधील आजची प्रज्ञा पारमिता आपणास मी माझ्या क्षुल्लक ज्ञानातून सांगण्याचा प्रयत्न केला। निश्चितपणे तुम्हाला आजचा हा उपदेश समजेल, त्याला तुम्ही मनावर घ्याल, त्याबद्दल चिंतन कराल आणि आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न कराल अशी एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो। भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं।